नमस्कार. आपल्या मानवाधिकारच्या पत्रकारिता कोर्समध्ये मी डॉक्टर दीपेश पस्टे या 8व्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या सेशनमध्ये आपण पत्रकारांची वैशिष्ट्ये, पत्रकाराची भाषा आणि पत्रकारांची लक्षणं पाहणार आहोत. तसेच पत्रकारांचे प्रकार सुद्धा पाहणार आहोत. काय वैशिष्ट्य आहे तर पत्रकार असणे ही एक खासियत आहे, एक गुणवत्ता आहे. ही गुणवत्ता प्रशिक्षणातून आत्मसात करता येते हे मान्य करावे लागेल. खऱ्या पत्रकारात एक विशेष प्रकारचा नैसर्गिकपणा असतो. जरी असे काही पत्रकार आहेत जे काही चांगले करू शकले असते, परंतु काही पत्रकार असेही आहेत त्यांच्याबद्दल ते पत्रकार नसते तर त्यांनी काय केले असते याची कल्पना करणे कठीण आहे. पत्रकाराची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणाला प्रशिक्षण देण्याची गरज नाही. प्रशिक्षणापूर्वीच त्याच्यात पत्रकार होण्याचे गुण आपल्याला पाहायला मिळतात. पण तरीही काही लक्षणं आपल्याला खालीलप्रमाणे जे मी सांगतोय ते आपल्याला लक्षात घेता येतील किंवा आपल्याला ते समजून घेता येतील की पत्रकारामध्ये नक्की कोणती लक्षणं असतात. पहिलं, एक मन जे उपयुक्त प्रश्न विचार करते आणि सोडवते. म्हणजे एखादा प्रश्न तयार करणं आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणं. दुसरं, केवळ कुतूहल नाही तर त्याला शांत करण्याची प्रवृत्ती सुद्धा असते. 3, गरजांची जुळवून घेण्याचा नैसर्गिक मार्ग. म्हणजे एखाद्या वेळेमध्ये एखादी घटना घडते आणि त्या ठिकाणी त्या परिस्थितीशी जुळवून घेणं सुद्धा सहजरित्या ज्यांना जमतं एक त्यांचं लक्षण आहे. चौथं, समाजाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यातील स्वारस्य. म्हणजे मागच्या काळामध्ये काय घडलेलं आहे समाजामध्ये, आता सद्यस्थिती काय आहे आणि भविष्यामध्ये काय होऊ शकतं याची जाणीव. चांगले आणि वाईट समजणारे शांत व सभ्य मन. चांगलं काय, वाईट काय, याचे परिणाम काय आहेत हे सर्व समजणारे मन. 6वं म्हणजे सुंदर आणि कुरूप यातील फरक समजणारी दृष्टी, सुंदरता. 7वं आहे बोलण्यात आणि लिहिण्यात शब्द आणि शैलींवर नियंत्रण ठेवणारे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्याही पुढचं म्हणजे निसर्गामध्ये पुरेशी निर्भयता आणि लढाऊ आत्मा. म्हणजे एखादी घटना घडत असताना मला त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे याच्यावर ठाम असणं गरजेचं आहे. हे सर्व गुण असलेले बालक किंवा किशोर किंवा तरुण इच्छा असल्यास उत्तम पत्रकार होऊ शकतात. त्यांच्यात हे गुण नाहीत त्यांनी कुठला तरी व्यवसाय करून पाहावा. शिक्षण विभागातून एखाद्या कारकुनाला काढून पशुसंवर्धन विभागात पोस्ट केले तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. पण पत्रकाराला व्यावसायिक, कारकून किंवा आणखी काही करायचे असेल तर तो मोडतोड होईल. त्याला पत्रकारितेचा किडा चावला तो पत्रकारिता सोडू शकत नाही. हा वाक्प्रचार अनेकदा पत्रकारांमध्ये वापरला जातो. अमेरिकन टीव्ही न्यूजकास्टर डॅन वॅदर म्हणाले, सावध राहा, पत्रकारिता कोकेनपेक्षा जास्त नशा आहे, तुमचा जीव तो पाहू शकतो. म्हणजे पत्रकारिता एकदा का त्याच्या मनामध्ये भिनली, त्याच्या रक्तामध्ये भिनली की तो कधीच सोडू शकत नाही. खरे तर पत्रकारितेचा दर्जा एखाद्या विषाणूसारखा, एखाद्या औषधासारखा आहे जो एकदा तुम्हाला लागण झाला की तुमचा मृत्यू होईपर्यंत कमी अधिक प्रमाणात तुमच्या सोबतच राहतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, पत्रकारिता एकदा तुमच्याकडे आली तर त्या पत्रकारितेला तुमच्यापासून कधीही कोणीही वेगळं करू शकत नाही. थोडक्यात पत्रकार होण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे जाणीव आणि दुसरी म्हणजे भाषा. ज्यांच्याकडे पुरेशी जाणीव आणि संवेदनशीलता नाही त्यांनी पत्रकारितेत येऊ सुद्धा नाही. सचेतन जाणीवेतून शब्दांची मालिका तयार होते आणि विचार निर्माण होतात. जाणीवेतूनच माणूस समाज, देश आणि जगाचा विचार करत असतो. चांगल्या वाईटाचा विचार करतो. जे आपल्या मौज मजेत बेभान राहतात आणि ज्यांना जगाशी काहीही घेणं देणं नसतंय त्यांच्यासाठी पत्रकारिता हा व्यवसाय नाही. या विचारसरणीच्या समर्थकांनी पत्रकारितेत येऊ सुद्धा नाही. जग तुम्हाला अस्वस्थ करत असेल, समाजातील समस्या पाहून तुम्हाला काही करायचे असेल, लोकांना सांगायचे असेल किंवा समजावून सांगायचे असेल, अन्यायी आणि जबाबदार लोकांकडून प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील, तर लोकांना माहितीचा आनंद द्यायचा असेल तर याचा अर्थ तुम्हाला जाणीव आहे. जर तुम्हाला शोषित, दुःखित, वंचित, दुःखी लोकांची सेवा करण्याची इच्छा असेल तर याचा अर्थ तुमच्यात चैतन्य आहे. जर तुम्हाला इतरांच्या वेदना, सांत्वन आणि समस्यांची जाणीव असेल तर तुम्हाला जाणीव आहे. जर तुम्ही फक्त स्वतःबद्दलच नाही तर इतरांबद्दलही विचार केलात तर तुम्हाला नक्कीच जाणीव आहे. माहिती ही जाणीवेच्या गर्भातून जन्माला येते आणि पत्रकारिता ही माहितीचा पाळणा, झुला आणि कार्यक्षेत्र.
पत्रकारिता जितकी चांगली तितकी माहिती सादर केली जाईल. आपण असे म्हणू शकतो की पत्रकारिता ही जाणीवेचा आनंदी परिणाम आहे. तर पत्रकारितेमध्ये जाणीव स्वतःच पाया तयार करते. चांगले वृत्तपत्र हे सर्व पत्रकारांच्या चेतनेचे एकत्रित सादरीकरण असते. चेतनेचा उपयोग केवळ माहिती गोळा करण्याच्या पातळीवर होत नाही, तर माहितीच्या सादरीकरणातही होत असतो. त्यामुळे पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी हा सर्वात महत्वाचा गुण किंवा शक्ती आहे. जाणीव झाल्यावर भाषा येते. ज्याची लेखणी श्रीमंत आहे आणि भाषा चांगली आहे त्याचे पत्रकारितेत स्वागत आहे. लेखणी वाहत जाईल, खूप वाहत जाईल, पण जाणीव कुठे, कशी व का थांबली पाहिजे, कुठे, कशी आणि का हलवावी लागेल हे सांगेल. जर भाषा पत्रकारितेचा मुख्य भाग असेल तर जाणीव हा तिचा आत्मा आहे. पत्रकारितेच्या जिवंतपणासाठी भाषा ही जाणीव इतकीच महत्वाची असते. काही पत्रकारांमध्ये चांगली आणि वाईट भाषा असली तरी काही पत्रकारांची भाषा चांगली आणि वाईट जाणीव असते. पण चांगला पत्रकार तोच असतो ज्याची जाणीव आणि भाषा दोन्ही चांगली असतात. त्याची जाणीव कमकुवत आहे, त्याने जाणीवेच्या पातळीवर काम करून जास्त वेळ द्यावा आणि त्याची भाषा कमकुवत आहे, त्याने लवकरात लवकर आपली भाषा सुधारावी. वाईट भाषेमुळे हशा होतो. वाईट भाषेमुळे बऱ्याच वेळा तुम्ही तुमची माहिती मिळवण्यापासून वंचित राहता. वाईट भाषेमुळे अनेक वेळा वाचक ऐकणाऱ्या किंवा पाहणाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. वाईट भाषा तुमची व्याप्ती कमी करते आणि चांगली भाषा तुमची व्याप्ती वाढवते. केवळ चांगली भाषा असलेले पत्रकार मर्यादित वृत्तपत्र प्रकाशित करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे पत्रकारांनी भाषेच्या पातळीवर मेहनत घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पत्रकार असतात. पत्रकार हा काही वेगळ्या प्रकारचा माणूस नाही ज्याला तुम्ही ओळखताच ओळखू शका. एक वेळ अशी असावी की जेव्हा पिशव्या लटकलेल्या आणि दाढी वाढलेल्या, काही विस्कटलेल्या पण चिंताग्रस्त लोकांना पाहून पत्रकार असल्याचा भ्रम निर्माण होईल. आजच्या युगात अनेक पत्रकारांचे पगार 6 आकड्यांवर पोहोचलेले असताना त्यांच्यात आणि कॉर्पोरेट घराण्यातील बड्या साहेबांमध्ये फारसा फरक नाही. मात्र पत्रकारितेतील एक वर्ग अजूनही झोलाच्या जमान्यात आहे. त्यानंतरही डिझायनर्सने आता झोलाची जागा लेदर बॅगने घेतली आहे आणि जिथे पिशव्या कागदांनी भरल्या जायच्या तिथे आता हायटेक लॅपटॉप चामड्याच्या पिशव्यांमध्ये ठेवलेले असतात. महात्मा गांधींच्या काळातील पत्रकारांना ही कल्पना केली नसेल त्या काळातल्या पत्रकारांनी की पत्रकारिता अशा कालखंडात पोहोचेल जेव्हा पेनाशिवायही काम करता येईल. असे लाखो पत्रकार आहेत जे हाताने कसे लिहायचे हे विसरले आहेत. त्यांना कीबोर्ड दिला नाही तर ते अर्धा तास एक कॉलम न्यूज लिहिण्यासाठी घालवतात. कालांतराने पत्रकारिता तांत्रिकदृष्ट्या जितकी सोपी झाली आहे ना तितकीच ती व्यावहारिक आणि वैचारिक दृष्ट्याही अवघड झाली आहे. बहुतांश वृत्तसंस्थांमध्ये मोठे सैद्धांतिक दावे असूनही त्यांच्या पत्रकारितेचे कोणतेही स्पष्ट उद्दिष्ट नसल्याने वैचारिक विचलन वाढले आहे. वैचारिक विचलनाने बहुतांश पत्रकारांना वस्तुनिष्ठ किंवा पोकळ बनवले आहे. हा पोकळपणा अनेक पत्रकारांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. आज जेवढ्या प्रकारची पत्रकारिता सुरू आहे त्यापेक्षा अधिक पत्रकारांचे प्रकार आहेत. असे पत्रकार आहेत ज्यांची कल्पनाही पूर्वी शक्य नव्हती. जर आपण पत्रकारितेच्या माध्यमांबद्दल बोललो तर पत्रकारांच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. 6 श्रेणी आहेत जवळपास. पहिली म्हणजे वृत्तपत्र पत्रकार, जो दैनिक वृत्तपत्रात काम करतो आणि दररोज पाने तयार करतो. वाद असला तरी दैनिक वृत्तपत्रांच्या पत्रकारांना सर्वाधिक आव्हानांचा सामना करावा लागतो असं म्हणणे अगदी योग्य ठरेल. आता हा वृत्तपत्र पत्रकार कोण होऊ शकतो, काय असते त्याची पात्रता? अशा लोकांनी वृत्तपत्र पत्रकार बनले पाहिजे ज्यांच्याकडे वेगाने काम करण्याची क्षमता आहे, ज्यांच्याकडे वेगवान विचार आहेत, ज्यांच्याकडे स्वतःला बदलत राहण्याची आणि नवीन नवीन शोध घेण्याची क्षमता आहे, ज्यांच्याकडे मर्यादित वेळेचा पुरेपूर वापर करण्याची इच्छाशक्ती आहे, जे संध्याकाळ किंवा रात्र वाया घालवण्यास मागे पुढे पाहत नाही. असे पत्रकार वृत्तपत्र पत्रकार होऊ शकतात. दुसरा आहे नियतकालिक पत्रकार, दीर्घकाळ काम करणारा हा पत्रकार. असे पत्रकार दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक किंवा इतर मासिकांमध्ये काम करतात. काही दिवस जास्त आणि इतर दिवशी कमी काम करणाऱ्या या लोकांसाठी रोजच्या कामाचा ताण नसतो. रोमिंग, घटके, ब्युरो किंवा स्पेशल करस्पॉन्डंट हे देखील या वर्गात मोडतात. आता ज्यांना वेळेच्या मर्यादेचे बंधन नाहीये, नकोय, ते हे काम करू शकतात. ज्यांना वेळेवर काम करण्याची सवय आहे, जे कठोर शुद्धवादी आहेत, जे नेहमी काहीतरी विशेष करण्यावर विश्वास ठेवतात,
ज्यांना पुरेशा तपशिलाने काम करायचे असे लोक मासिकाचे पत्रकार बनले पाहिजे. दुसरं आहे रेडिओ पत्रकार. जो रेडिओसाठी बातम्या गोळा करतो, बुलेटिन तयार करतो आणि त्याच्या स्वतःच्या शब्दात बातम्या सांगण्याची क्षमता आहे. म्हणजेच काय, ज्या पत्रकारांना रेडिओचा खूप आवड आहे, आवाज चांगला आहे आणि कमी आणि चांगल्या शब्दांमध्ये जास्तीत जास्त संवाद साधण्याची मनोरंजनात्मक एक त्यांची शैली आहे, त्यांनी रेडिओसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. असे रेडिओसाठी काम करू शकतात रेडिओ पत्रकार म्हणून. त्यानंतर टीव्ही पत्रकार, ज्याला आपण मीडिया म्हणतोय, तर कोण टीव्हीवर बातम्या पाहतो, कोण कॅमेरा घेऊन किंवा न करता बातम्या गोळा करतो. म्हणजे कॅमेरा न घेता सुद्धा काही बातम्या गोळा करतात, आवश्यक तिथेच कॅमेरा वापरत असतात, ध्वनी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतात, संक्षिप्त किंवा आकर्षक पद्धतीने भाष्य किंवा व्हॉइस ओव्हर तयार करतो. किंवा बातम्याच नव्हे तर व्हिज्युअल आणि ऑडिओचे संपादन किंवा त्याचे सादरीकरण हे टीव्ही पत्रकार करू शकतो. ज्याला कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी पाहण्याची आवड आहे, ज्याला कॅमेऱ्याच्या आसपास राहण्याची आवड आहे, ज्याला शब्द, स्वर, दृश्य असा समज आहे, ज्याला चालू भाषेत अस्खलितपणे कसे बोलावे हे माहिती आहे, ज्याला किमान दृश्य आणि शब्द समजून घ्या, जो व्यावहारिकतेने आपले विचार मांडू शकतो, नैसर्गिकतेसह कृत्रिम मध्ये प्रारंगत आहे, जो मनोरंजनात्मक शैलीत बातम्या सादर करू शकतो, त्याने टीव्हीकडे वळलं पाहिजे. टीव्ही पत्रकार म्हणून त्याने काम केलं पाहिजे. त्यानंतर पाचवा प्रकार आहे वेब पत्रकार. वर्तमानपत्रांच्या किंवा न्यूज पोर्टलच्या इंटरनेट आवृत्त्यांसाठी काम. म्हणजे ज्यांना माहितीच्या इंटरनेट समुद्रात राहण्याची आवड आहे, त्यांना नेहमी माहिती हवी आहे, ज्यांना वेबच्या माध्यमातून स्वतःला सुधारायचे आणि इतर कोणत्याही माध्यमात जायचे, त्यांनी वेब पत्रकार म्हणजे आता जर बघायला गेलं तर परदेशामध्ये तर अफाट वेब सिस्टीम चालू आहे. भारतातही लाखोंच्या घरामध्ये पोर्टल्स, आपण वेब पोर्टल्स पाहतोय. पूर्वीच्या काळामध्ये एक काळ होता की थोडक्यात भारतामध्ये वेब पोर्टल होते, परंतु आता इतकं वेगाने वेब पोर्टल्स वाढलेत, म्हणजे आता मासिकही संपुष्टात आली ह्या वेब पत्रकारांमुळे किंवा वेब पोर्टलमुळे. एवढी ही वेब पत्रकारिता आता वाढलेली आहे. त्यानंतर फ्रीलान्स पत्रकार. पत्रकारांची ही जात नेहमीच होती आणि यापुढेही कायमस्वरूपी राहणार. म्हणजे ज्यांना नोकरी आवडत नाही, ज्यांना पूर्ण स्वातंत्र्याने काम करायचंय, ज्यांना वृत्तसंस्थांमध्ये योग्य नोकऱ्या मिळत नाही किंवा वृत्तपत्रांमध्ये योग्यरित्या काम मिळत नाही, ते स्वतंत्र पत्रकारिता करत असतात. ज्यांना स्वतःहून काहीतरी लिखाणाची आवड आहे आणि ते स्वतः पब्लिश करत असतात आणि त्यांचं प्रकाशन किंवा त्यांचं लेखन हे इतर वृत्तपत्र विकत घेत असतात किंवा त्यांच्याकडे ते प्रसिद्ध करत असतात, प्रकाशित करत असतात. यांना फ्रीलान्सर पत्रकार म्हटलं जातं. म्हणजे त्यांना फक्त आवड आहे, परंतु नोकरी मिळत नाही किंवा नोकरी त्यांना पत्रकारितेची करायची नसते, असे फ्रीलान्स पत्रकार म्हणून काम करतात. त्यानंतर सातवा प्रकार आहे नागरिक पत्रकार. पारंपरिक पत्रकारांच्या समुदायापेक्षा थोडंसं वेगळं. नागरिक पत्रकार ही एक वेगळी संकल्पना आहे. कोणत्याही नागरिकाला काही काळ पत्रकार होण्याचे स्वातंत्र्य असतेच, म्हणजे ठराविक वेळेपुरता. पत्रकारितेचे कार्य करण्यास सक्षम असलेली कोणतीही व्यक्ती हे काम करू शकते आणि पत्रकारिता ही लाजाळू लोकांसाठी उत्तम प्रशिक्षणाची संधी देऊ शकते. म्हणजे थोडक्यात म्हणजे नागरिक पत्रकार म्हणजे थोड्या काळापुरता, म्हणजे माझ्याकडे एखादी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याकरिता माझ्याकडे थोडी माहिती आहे, मी आणखीन जास्त काही पत्रकारिता करू शकत नाही किंवा मी आणखीन जास्त कुठल्या प्रकारचं काम करू शकत नाही, कुठल्या प्रकारचं नवीन शोध लावू शकत नाही. जेवढी माझ्याकडे माहिती आहे मी तेवढ्या माहिती प्रचार प्रसार करण्याचं काम करू शकतो. याला नागरिक पत्रकार असं म्हटलं जातं. म्हणजे आज आपण पत्रकाराची लक्षणं पाहिलीत आणि पत्रकार कसा आहे, पत्रकाराचे कोणकोणते प्रकार आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये पत्रकार मोडला जातो हे आपण पाहिलं. पुढील भागामध्ये आणखीन काही पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.